हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माझी जाऊची पुण्याई, माझी जाऊची पुण्याई, माझी जाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझी जाऊची पुण्याई कशी आली व बळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली व बळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझी जाऊची पुण्याई, पुण्याई, माझी जाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, 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 तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा 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 शिवबा जन्मला. वाह वाह, क्या बात आहे ओंकार महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. कोणती माता आहे ती? आम्ही वैभवाची धनी. डीएनए तसा लागतो त्याला. शहाजीराजाचं रक्त येते, संस्थापना त्यांची आहे. तो चमकता तारा पाहिला आणि लखोजी राजांनी ठरवलं माझी जिजाऊ यांना द्यायची. सूत जुळलं. भोसले आणि जाधवाचा व्यवहार झाला. ऐका, भोसलेंची जाधवांची लेक भोसलेंची सून झाली. थाटामाटामध्ये लग्न झालं. कुणाचे उपकार सांगता येत नाहीत, कुणाच्या उपकाराला जीव ठेवला तरी फेडता येत नाही, कुणाच्या उपकाराची कृतज्ञता प्रगट होत नाही. ऐका, भोसलेचं जाधवांचं लग्न झालं आणि ती जिजाऊ भोसलेंची सून झाली. वेरूळ, मराठवाड्यामध्ये जे वेरूळ लागतं ना, शांतिगिरी बाबा आहे, जनार्दन स्वामी महाराजांची भूमी, त्या वेरूळला ते घृष्णेश्वराचं मंदिर त्यांनी स्वखर्चातून बांधलेले राजांच्या परिवारानं. घृष्णेश्वराची कृपा होती, महादेवाची कृपा होती त्यांच्या घरावर. ऐका जरा, इतिहास ऐकताय तुम्ही, शिवजयंतीचं कीर्तन ऐकताय, मला राजाला जन्माला घालायचंय आणि राजांचे विचार तुम्हाला सांगायचे. का त्यांना आपल्याला काय देता येतंय, आपल्या उत्तराईनं त्यांची उपकाराची कृतज्ञता का होत नाही. आपला जीव जरी दिला तरी या लोकांचे उपकार आपण का फेडू शकत नाहीत. ऐका, जाधवांची सून, जाधवांची पोर भोसलेंची सून झाली सुनील महाराज. थाटात लग्न झालं आणि ओंकार महाराज एका वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला एक कलंक आहे, आपलेच लोक आपल्यात भांडण लावतात. काय वाईट आहे महाराज, का आपापसात भांडता बरं? अरे शिवजयंती काय एका गावाची नाही, ती एका मित्राची नाही, एका तरुण पोराची नाही, ती सगळ्या गावाची आहे. सगळ्यांनी आलं पाहिजे, एका विचारानं गाव असलं पाहिजे. जर शिवाजी महाराज म्हटले असते शिवा नावी, तू नावी आहे तू येऊ नको, मग जमलं असतं का? राजे म्हटले असते जीवा महाला तू यायचं नाही, ए सिद्धी इब्राहिम तू यायचं नाही, ए मदारी मेहतर तू यायचं नाही, जमलं असतं का? नाही ना महाराज. सगळ्यांची शिवजयंती, वंजारी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, ओ नावी, किती समाज सांगू बा, 18 प्रगट जाती सगळ्यांची.
आपापसात भांडण चांगलं नाही. भांडण लागलं, हत्ती पिसाळला आणि त्या हत्ती पिसाळण्याहून तलवार आदळल्या आणि त्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं. घनघाती युद्ध सुरू झालं. ऐका चितेगावकर, भोसलेंच्या तलवारी जाधवावर, जाधवांच्या तलवारी भोसलेवर, भोसलेंच्या तलवारी जाधवावर, जाधवांच्या तलवारी भोसलेवर. घनघाती युद्ध सुरू झालं. युद्धाचा शेवट असा झाला, दत्ता जाधव नावाचा पोरगा धरणीला पडला आणि भोसल्यांनी आमचा सरदार पाडला म्हणून जाधवाचे सरदार भिडले. युद्धाचा शेवट इतका वाईट झाला. लखोजी राजा रणांगणात उतरला, शमशेर चालवायला लागला. 50 वर्षाचा म्हातारा सपासप तलवार चालवायचा आणि भोसलेचा एक सरदार संपवायला लागला. आता एकच सरदार जिवंत राहिला भोसलेचा, तो म्हणजे शहाजीराजे भोसले. त्याला लाडकी कन्या दिली आणि त्या जावयावर तलवार आदळली. बघा आता किती वाईट युद्ध आहे. एका बाजूला बापाची तलवार आहे, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे, एका बाजूला बाप, एका बाजूला नवरा. जिजामाता युद्ध पाहते, किती वाईट झालं हे. मला तर सगळे एकत्रित आणून स्वराज्य करायचं, हे तर वाईट झालं. एका बाजूला बाप लढतोय, एका बाजूला नवरा लढतोय आणि आता नवरा खाली पडल आणि बाप जिंकल. ऐका, कोणती माता भाग्यवान आहे. कोणत्या मातेने आपल्याला शिवाजी राजा दिलाय, कोणत्या पोटाने शिवाजी राजा घडलाय. घरी घेऊन जा पोरांनो. बेंबीच्या देठापासून सांगतोय, तलवार बापाची एका बाजूला, नवऱ्याची एका बाजूला. आता बाप तरी मरतोय, नाहीतर नवरा तरी मरतोय. त्या जिजाऊन काय केलं माहिती? ऐका मातांनो, ऐका. त्या जिजाऊन आपल्या मेहनतली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, सावधान बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला. नवऱ्याला तलवार आडवी नाही लावत, बापाला आडवी लावत. बाबा, माझं कुंकू महत्वाचं आहे, माझा धर्म महत्वाचा आहे. प्रेम संपलं तरी चालेल, पण धर्माला महत्व देते. ऐका रे, आपली बायको 4-5 दिवस माहेरी जाऊ दिली नाही ना, तर ते आपल्याला करपालेल्या चपात्या देते. कुंमट तोंड करते, कुंमट. 5 सुद्धा नाही ते आपल्याकडे रे. जिनं बापाला तलवार आडवी लावली. कायमचं माहेर. इतिहासात असं एकदाही घडलं नाही. लग्न झाल्यावर जिजाऊ परत कधीच माहेरी गेले. घडलं असं की बापाला तलवार आडवी लावावी, काय माता असेल महाराज. आणि मग ती अंगार पेटला तिचं, चित्त पेटलं तिचं. आता मला पोरगा पाहिजे, आता मला पोरगा पाहिजे. हो, त्या शिवनेरी गडावर, ऐका पोरांनो, त्या शिवनेरी गडावर ठेवलं होतं जिजाऊ मातेला शहाजी राजानं. आणि विश्वासराव त्यांची खबर घ्यायला होते, सगळ्यांना माहिती. आणि मग आनंदानं रोज ती जिजाऊ शिवाई मातेच्या दर्शनाला जायची. भगवान शंकराला, कृष्णेश्वराला आठवायची. हो, त्याची बातमी कानावर पडायची की आपले 2ही भाऊ निजामशाहीच्या दरबारात कत्तल केले गेले. कानावर बातम्या यायच्या आणि तिचं चित्त भडकायचं. हो, शिवाई माता मला मुलगा पाहिजे, हे कृष्णेश्वरा मला मुलगा पाहिजे, हे खंडेराया मला मुलगा पाहिजे, हे भगवती माता दार उघड, दार माझ्या पदरामध्ये मुलगा घाल, उघड दार. दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड बाया, दार